काय झालं असेल नेमकं? तर ज्यानं पिशवी चोरली ते मिळत नाही तर काय करणार नाही. अहो पोलिसात पण जायचं का नाही अजून ठरलेलं नाही. हे आल्याशिवाय काय ठरणार नाही. पण मला एक कळत नाही, आजीनं नंबर का नाही बघितला? अगं तर त्यानं काही मुद्दाम केलं असेल वय तसं. अगं त्याला पण कळलं नसेल गडबडीत. काय बाई ह्या आजीच्या मागे एक लागले ना, काय कळतच नाही बघा. त्या साखरपुड्याचं तसं झालं आणि आता हे असं. इतकं महत्वाचं काम आणि त्याला एवढं बी लक्षात आलं नाही वय. बघा की, एवढं बी कळत नाही वय. आता एवढं महत्वाचं काम आहे म्हटल्यावर सोबत कुणाला तरी घेऊनच जायचं ना. नाही ते येरवाळी तो रावले असतोयच की बरोबर, त्याला तरी न्यायचं. अहो आता त्याला काय माहित की पुढे असं होणार आहे. पण खरंच सुरजा म्हणतोय तसं आजाने काय केलं नसेल ना? काय माहित कोण काय करल याचा नेम नाही. आता त्याच्या घरची झडती घेतल्याशिवाय काहीच कळणार नाही. आणि त्याच्या घरात दागिनं घावलं तर काय, ते आजानच चोरला असंच होईल. आजा असं कधीच करणार नाही. दागिनं खरंच चोरीला गेल्यात. अगं तुला काय माहित, दागिने खरंच चोरीला गेले का आजी नाटक करतोय ते? मला माहित नाही, पण आजा कधीच खोटं बोलणार नाही. अगं असं आपल्याला वाटतंय, पण त्यानं खरंच तसं केलं असेल तर? तो असं करूच शकत नाही, त्याचा स्वभावच नाही तसा. जो पोरगा आपलं सगळं सोडून देशासाठी बॉर्डरवर जायला तयार आहे, तो असं करू शकतो का? शितले, अगं बरोबर आहे तुझं, पण त्याला कसली अडचण असली तर? सगळंच काय आपल्याला माहिती असतंय वय. मला माहितीये. तुला काय माहितीये? तो काय सगळ्या गोष्टी तुला सांगायला येतोय वय? आजा असं कधीच करणार नाही एवढं मला माहितीये. अगं आमची काही इच्छा आहे का त्यांना असं करावं म्हणून? आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, काय पण होऊ शकते. काय भी होऊ शकतं म्हणजे? जवळ तुम्हाला सत्य कळत नाही ना, तवर तो माणूस कसा आहे हे ठरवू नका. अगं आता हिला काय झालं चिडायला? बघा तर. काय हो, काय झालं? एक प्रॉब्लेम झालाय. कसला? आपले देवीचे दागिने पोलिससाठी अजिंक्यकडे दिले होते, हा मग? ते आता चोरीला गेलेत. अरे देवा, कधी? मगाशी. कसं काय? अहो मामी, माझं एक काम होतं म्हणून मी कॉलेज जवळ गेलतो आणि मग तिथनं सोनाराकडे जाताना दोघ जण गाडीवरून आलीत आणि मग मला धक्का मारून पिशवी घेऊन गेलीत. तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? नाही. देवच पावला म्हणायचं. बघा, त्याला काय झालं नाही त्याची काळजी वाटते, पण देवीचं दागिनं चोरीला गेलं त्याचं काय वाटत नाही. वय सुरज्या, मग पोलीस कंप्लेंट केली का नाही? नानांना काहीतरी काम आहे, आता ते येऊस तर काय करता येणार नाही. मग सगळेजण आमच्या घराकडे का आलाय? कारण बऱ्याच जणांना असं वाटतंय मामी, दागिनं तुमच्या अजिंक्यनं चोरल्यात. काय? अहो बोलायला जरा तरी काय वाटतं का नाही? आमचं पोरगं काय चोर वाटलं वय? आणि कुणाला वाटतंय ना त्यानं माझ्या समोर येऊन बोलून दावावं. हो शांत व्हा मामी, चिडू नका. चिडू नका म्हणजे? एकतर आमचं पोरगं कुणाच्या आदत मदत नसतंय, तरी तुम्हाला सांगत होते ना जपून जावा म्हणून. आता हे सगळं आपल्या अंगलट आलं का नाही? हे बघा, मी शपथ घेऊन सांगते, आमचं अजिंक्य असं वागणार नाहीत. आता मामी मी बी हेच म्हणतोय, ह्यो ऐकायला तयार नाही ना सुरज्या.
आणि आता आपल्याला माहिती आपला अजिंक्य असं काय करणार नाही. आता मग यांना करू दे ना काय करायचं ते. काय करायचंय ती म्हणजे अजिंक्यना पोलिसात देणार आहेत होय? असं कसं पोलिसात देतील बरं? तेच म्हणते मी. पुरावा काय आहे तुमच्याकडं? आता काय मामी, बऱ्याच जणांना असं वाटतंय की तुमच्या घराची झडती घ्यावी. वय 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 नाही नाही, एकानं जरी घरात पाय ठेवला ना तर याद राखा, माझ्यासारखी वाईट कोण नाही सांगून ठेवते. आपण काही केलेलंच नाही तर घाबरायचं कशाला? अहो घाबरत नाहीच आम्ही, पण पोरावर असं चोरी चाळ घेताना कुणालाच कसं काय वाटलं नाही? आणि वर तोंड घेऊन अजून घराची झडती घ्यायची म्हणताय? एकतर एवढं लहानाचं मोठं केलं आम्ही, ते तुमचं असलं बोलणं ऐकून घ्यायला वय? हो आम्हाला पण माहिती आहे अजिंक्य असं करणार नाही ते. आणि तरी बी झडती घ्यायची म्हणताय वय? मामी, अहो झडती घेतल्यावर जर का त्यांचं समाधान होणार असेल तर घेऊ दे की घराची झडती. भैया झडती नको घ्यायला. हा बरोबर आहे. अहो पण काय की नाना आल्यावर बघू की काय असेल ते. तसं बी झडती घेणं बरोबर नाही वाटत. होय नाना आल्यावर बघूया चला. अहो पण भैया आजी असं नाही करणार. अहो मला माहिती नाही करणार, पण आपण भैया चल. सुरजा जम्या चला. चला रे चला थांबा थांबा, नाही आता आलाच आहे तर झडतीनं घेता जाऊ नका ना. नाहीतर आम्ही काय केलं नसतं ना, उगाच तुम्हाला वाटेल आम्हीच काहीतरी केलंय म्हणून. नाही नाही वहिनी तसं नाही काय. नाही नाही, झडती घ्याच म्हणजे तुम्ही बी मोकळं आणि आम्ही बी मोकळं. अगं पण मम्मी, जेडे थांब, आपण काय केलंच नाही तर आपण कशाला घाबरायचं? घेऊ दे त्यांना झडती. काय वा अजिंक्य? अहो मी सांगतोय ते खरं आहे. अहो दागिने खरंच चोरीला गेलेत तर, आणि तरी बी तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर घेऊ देत झडती यांना. हा हे सूर्य मे चल बघा चल. पोटे सचे गुरुजी चला.